वासोटा किल्ला ट्रेक कसा करावा चला पाहूया। महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याला समृद्ध निसर्ग आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे। जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळे पर्यटकांना भुरळ घालत असतात, पण साहसी ट्रेक म्हटलं की सर्वांना वासोटा किल्ल्याची आठवण होते। जावळीचं हिमदाट जंगल आणि झाडा झुडपातून पाण्यातून जाणाऱ्या मार्गामुळे हा ट्रेक संस्मरणीय असाच होतो। वासोटा किल्ला पाहण्यासाठी महाराष्ट्रभरातून पर्यटक येत असतात। या किल्ल्याच्या इतिहासातही महत्त्वाच्या नोंदी आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांनी वासोटा किल्ल्याचं नाव व्याघ्रगड असं ठेवलं होतं। शिवकाळात या गडाचा वापर कैदी ठेवण्यासाठी केला जात असे। कालांतराने याचं नाव वासोटा पडलं असावं असं सांगितलं जातं। वासोटा किल्ल्याचा प्रवास जवळपास 2.5 ते 3 तासांचा आहे। ट्रेकर्सचे पाय कितीही थकले तरी येथील निसर्ग निराश करत नाही, त्यामुळे ट्रेकर्सना खुणावणारा आणि निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता येईल असा वासोटा किल्ला अनेकांचे आकर्षण केंद्र ठरते। वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी बामणोली येथून बोटीतून प्रवास करावा लागतो। कोयना धरणाच्या बॅकवॉटरमधून बोटिंग करत जाताना अत्यंत सुंदर निसर्ग पाहायला मिळतो। बोटिंग नंतर किल्ल्याच्या दिशेने पायी प्रवास करावा लागतो। किल्ल्यावर जाण्यासाठी पहिलं शिवसागर तलाव बोटीने पार करावा लागतो। तिथून वनखात्याच्या चेकपोस्टपासून वर चढणी करत 2 ते 3 तासांनी तुम्ही वासोट्याच्या माथ्यावर पोहोचता। हा संपूर्ण प्रवास घनदाट जंगलाने वेढलेला आहे। यामध्ये काही प्रमाणावर जंगली प्राण्यांचेही दर्शन होते। किल्ल्यावर पोचताच समोर मारुतीरायाचे दर्शन होते। किल्ला आणि त्यावरून कोयना आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगांच्या विलोभनीय दृश्याने 2-2.5 तास केलेल्या पायपीटीचा थकवा संपूर्ण निघून जातो। वासोटा किल्ल्याच्या जवळ नागेश्वर नावाचे गुहेतले शिवमंदिर आहे। ते बघून एका दिवसात पुन्हा वासोटा गडावर परतावे लागते किंवा तिथून खाली कोकणात उतरता येते। वासोटा किल्ल्यावर मुक्कामाची परवानगी नसल्याने एका दिवसात हा लागतो। कडक उन्हात जंगल ट्रेकचा हा पर्याय अतिशय सुंदर आहे। त्यासाठी साताऱ्याहून कास पठार मार्गे बामणोली गावात जायचे। मुंबई पुण्यावरून निघत असाल तर शक्यतो रात्रीचा प्रवास करावा। सकाळी बामणोलीत पोहोचून दिवसभर वासोटा पाहायचा आणि संध्याकाळी परतीचा प्रवास करता येऊ शकतो। गडावर जात असताना आपल्या जेवणाची सोय करावी। गडावर जेवणाची सोय नाही, पर्यायी बामणोलीमधून जेवणाचे डबे घेऊन जावे। गडावर जात असताना प्लास्टिक पिशव्या, बाटल्या घेऊन जात असाल तर गडावरून उतरताना जबाबदारीने प्लास्टिकच्या वस्तू गडाच्या खाली घेऊन येणे, अन्यथा वनविभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते। तर असा आहे वासोटा गडाचा ट्रेक। माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा।